पीएमजी कॉलोनी में स्थित प्रिंस एसआरए सोसाइटी के लोग बीते कई वर्षों से बिल्डर की लापरवाही से परेशान हैं। यह आलम है कि लोगों के घर में बीते कई वर्षों से दीवारों पर पानी रिसने की समस्या सामने आ रही है। स्थानीय लोगों ने बिल्डर की इस लापरवाही के खिलाफ नाराजगी जताई है। पहिले आमच्या घरात आम्ही झोपडपट्टीमध्ये राहत होतो, पण आमचं स्वतः आम्ही करत होतो, साफसफाई करत होतो, काय नाही. आता कचरावाला येतोय, काय येतोय, पण सगळी घाण बंद असते बाहेर. आणि त्याच्यानंतर वरून जेवणाच्या किचनवरच वरून पाणी लिकेज पाणी म्हणजे वरून फुटलेलं आणि एवढं जोरात पाणी. मी ते फोटो वगैरे काढून व्हिडिओ करून मी सोसायटीमध्ये ते दाखवले. कारण आमच्या पिण्याचं पाणी जेवणाच्या भांड्यावर ते सगळं पाणी भरून गेलं आणि मग ते नंतर रिपेअर त्या लोकांनी केलं, व्यवस्थित झालं. आता झालं व्यवस्थित. बिल्डरने नाही केलं, सोसायटी बिल्डरने, आणि ते बिल्डरने नाही केलं, आपल्या सोसायटीच्या लोकांनी केलं. पाणी किचन मधनं यावरनं येत की कुठं कुठं ते प्रॉब्लेम झाली नाही झालेलं बरोबर नाही झाली ना. नाही. एकाच्या घरात झालं एकाच्या घराचं नाही होत. माझ्या घरात तर राहायला आल्यापासून माझं लिकीच आहे घर. फोटो काढून दिले, काय काय केले, भांडणं केली, सर्व केलं. आता मी स्वतः पैसे घालून मुरी संडास वरच्याचं बनवून घेतलं, तरी खालचं तसंच पोपडलेलं आहे. बिल्डर काय बोलताय? बिल्डर काय बोलतो? बिल्डर ही सोसायटी वाले तुम्ही बनवून घ्या, खालच्या वरच्याने पैसे घालून. स्वतःच्या पैशाचा बनवून घ्या. हा, बनवून घेतली मी, आता पैसे दिले गेल्या महिन्यात. पण खाली जे पोपडलेलं आहे ना ते तसंच आहे, मी अजून लिपलं नाही. गरीब लोकांनी कुठं आणायचं बनवायला? त्याच्या पोटाचं मुसीबत, कामाची मुसीबत आहे आणि ते म्हणतो तुम्ही बनवून घ्या. सगळ्याच्यात लिकेज आहे, सगळ्याच्यात पोपडा आले, प्रत्येकाच्यात लिकेज आहे. आमच्यात गेल्या आठवड्यात बनवलंय. मी बी स्वतः पैसे घालून बनवून दिलं. काय करणार म्हणजे 10 वर्ष झालं राहायला तसं लिकेज आहे माझ्या घरात. पण स्वतः बनवलं. आणि लिप आहे ना, लिप 4-4, 5-5 लिप आहे, पण एक वेळा लिप चालू असते तर 8 दिवस बंद असते. तेच पैसे बिल्डरने आमच्यासाठी काही सोय केली नाही. ते आम्ही लोकांनी आम्ही मेंटेनन्स दर महिन्याला भरून आम्ही 4 पैसे कमवतो, पण 1000 रुपये मेंटेनन्स भरतो आणि ते मेंटेनन्स मधून आमची सगळी कामं करतोय. कारण आम्हाला तिथे राहायचंय, तिथे आम्हाला काहीतरी सुविधा पाहिजे. यही वजह आणि स्वच्छता जास्त होती. तर काहीच नाहीये. हे प्रत्येकावर अवलंबून असतं. क्या दिक्कतें हो रही है? हमने सुना है कि यहाँ पर पानी लीकेज भी हो रहा है, परेशानियां भी हो रही है. उसके साथ साथ में बिल्डर जो धार्मिक स्थल बना के देने की बात की थी उससे भी वो मुकर चुका है. बिल्कुल. देखिए 2013 में ये सोसाइटी, यहाँ पे 3 सोसाइटी थी. इसका अष्टविनायक, दत्तगुरु, रत्नदीप नाम की 3 सोसाइटी थी. बिल्डर ने जबरदस्ती वो सब सोसाइटी का नाम मिटा के यहाँ पे उसका नाम, उसके लड़के का नाम प्रिंस है, उसके नाम से ये जबरदस्ती सोसाइटी रजिस्टर करवाई. 2013 में उसने यहाँ पे लोगों को शिफ्टिंग दी. बावजूद 3 महीने पहले, उसके 3 महीने का भाड़ा भी उसने लोगों को नहीं दिया. यहाँ पे पूरी सोसाइटी के लिए 5 लिफ्ट थी, उसमें से 5 लिफ्ट थी प्लान में, जो 1 लिफ्ट वो खा गए. अभी सिर्फ 4 लिफ्ट है. मतलब ये सब बदलाव उसने किए और सोसाइटी को विश्वास में नहीं लिया. उसके बाद जो है जो आर्किटेक्ट को यहाँ पे देखना चाहिए था, वो आर्किटेक्ट यहाँ पे नजरअंदाज कर रहा है. आज कितना करोड़ रुपए का टैक्स बाकी है, जो वो टैक्स अभी तक भरा गया नहीं है बकाया. जो 2013 के बाद का जो टैक्स है वो हम लोगों ने पेड किया हुआ, लेकिन उसके पहले का जो टैक्स है वो अभी तक उसने पेड किया नहीं गया. उसके बाद पानी का सबसे बड़ा मसला है. पानी यहाँ पे तो जब स्टार्टिंग में हम लोग को यहाँ पे शिफ्टिंग किया तो रोज लोग टेरेस पे चढ़ जाते थे, ऐसी हालत थी. आज थोड़ी राहत है, लेकिन बावजूद उसके यहाँ पे उसको 2.5 का FSI मिला गया था स्टार्टिंग में जब डेवलपमेंट के लिए दिया. और उसके बाद उसको बढ़ के, ये महाराष्ट्र का पहला बिल्डर ऐसा जिसको 4 FSI यहाँ पे मिला है, पहला बिल्डर है. उसके बाद उसने उसका TDR यहीं पे यूज किया. आप देख सकते हैं यहाँ पे जो यहाँ पे ये जो ग्राउंड फ्लोर था ये पार्किंग के लिए था. वहां पे वो क्या किया, उसने वहां पे भी घर बना दिए और जो साइड से चारों कोने में उसने उसके सेल के रूम निकाल दिए. लेकिन उसके साथ तो पदाधिकारी भी तो मिले होंगे ना, माडा और SRA के. बिल्कुल. आप प्लान देख सकते हैं, प्लान के ऊपर कहीं भी पदाधिकारी की सिग्नेचर नहीं है. अच्छा. इतना मतलब उसका इतना फ्रॉड है वो. और वो 35 रूम उसने निकाले यहाँ पे सेल के. उनके लिए पानी की व्यवस्था नहीं की. उनके लिए पानी, ये जो टेनेंट के जो सोसाइटी थी उनकी तरफ से पानी उनको दिया जाता है. और यहाँ पर अभी भी उसका कम से कम 15 से 20 लाख रुपया पानी का भी बकाया है. इतना मतलब बोगस ये बिल्डर है जिसने आज आप कल देख सकते हैं यहाँ पर जो बांधकाम होता है उसका ड्रेनेज जो होता है उसका
माल उठाने का ट्रक आया तो ट्रक अंदर घुस गया था। इससे इतना खाली जमीन है, इसके नीचे कुछ भी नहीं, ये दिख रहा हम खड़े, लेकिन इसके नीचे पूरा पोकल है। आप ये मंदिर देख सकते हैं कि इतने सालों से यहाँ पे उन्होंने एक जबान दी थी कि हम ये मंदिर भी आपको बना के देंगे, लेकिन उन्होंने वो भी नहीं किया गया। ऐसा फालतू थर्ड क्लास बिल्डर है ये, जिसका नाम है राजेंद्र राजन कामाची कंस्ट्रक्शन करके। लोगों के घरों में पाणी तुमच्या स्वतःच्या हा स्वतःच्या नावा घेतलेलं कमिटी नंबरच्या नावाने घेतलेलं पाणी आहे. तुम्ही भरता. आणि त्याचे बिल आम्हीच भरतोय. आम्हाला एसआरएचं पाणी अजून मिळालेलं नाही, ते मिळालं पाहिजे. तुम्हाला छतावरून पाणी लिकेज तर भेटतंय ना? हा लिकेज आहे, त्याचं पाणी येतंय घरामध्ये लोकांच्या पाणी भरपूर. येतंय, बरोबर. त्याचे सारखे कंप्लेंट आहेत. बरं. काय प्रॉब्लेम आहे का? काय नाही, लिकेज होतं नाही, निघाले. आता निघाले, संपलं प्रॉब्लेम, संपलं तुमचं. नाही अगोदर बसून होतं लिकेज, आता ते तुम्ही काढली. स्वतः काढली ना? हा